विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज तुम्ही पाठिंबा दिलेला आहे फारुख शाब्दी यांच्या अन्नत्याग आंदोलनाला, तर काय तुमची प्रतिक्रिया आहे? आपण मागील 500 वर्षाचा जर आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा जर इतिहास पाहिला तर मराठा आणि मुस्लिम या दोन समुदाय जे आहेत ते राज्यकर्ते समुदाय म्हणून तुम्हाला पाहायला मिळतील। इतिहासामध्ये आपण दिल्लीचा बादशाह असेल किंवा विजापूर असेल किंवा आदिलशाही असेल, निजामशाही असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या शाह्या होत्या या शाह्याच्या रूपानं आपण राज्यकर्ते म्हणून वावरलेला आहे। त्यानंतर शिवराय असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, अनेक असे राजेशाही पाहिलेले आहे। आणि या सर्व राजेशाही आणि बादशाहीमध्ये जो काळ आहे तो काळ केवळ आणि केवळ सत्ता विस्ताराचा आणि लोकांना सुखी ठेवण्याचा काळ होता। म्हणजे आपण राज्यकर्ते असल्यामुळे सर्व लोकांना सुखी ठेवण्याचा काळ होता। पण स्वातंत्र्यानंतर हा जो एक प्रकारचा काळ आहे तो काळ बदलला। सत्तेचे जे काही एक प्रकारचे पॉवर आहेत ते मुठभर लोकांच्या हातात गेले। त्यामुळं मराठा समाज असेल आणि मुस्लिम समाज असेल हा सातत्यानं या सत्तेपासून वंचित राहिला आणि त्यांचा विकास खुंटला। आणि पर्यायानं आज आपण पाहतो की शाब्दी शेट्टी या ठिकाणी मुस्लिम बहुल भागामधील ज्या काही सामाजिक समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण झालं पाहिजे म्हणून उपोषणाला बसलेले आहेत। त्याच पद्धतीनं मराठा समाज देखील आमच्या समाजाच्या ज्या काही न्याय हक्क आहेत त्यासाठी आंदोलन करत असतो। आणि या आंदोलनाच्या वेळेस केवळ आणि केवळ मगाशी दाखला दिल्याप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आणि वेगवेगळ्या अन्याय हक्कासाठी लढत असताना केवळ मुस्लिम समुदाय आणि त्यात विशेष करून शाब्दी शेख हे आम्हाला नेहमीच सहकार्य केलेलं आहे। त्या सहकार्याची उत्तराई व्हावी म्हणून आम्ही आज या ठिकाणी त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत। त्यांची एक महत्त्वाची मागणी आहे की बाबा मागणीमध्ये एक महत्त्वाचा एक घटक आहे की आम्ही सर्वात जास्त टॅक्स पेअर करणारे समाज बांधव आहोत। अगदी राईट आहे, म्हणजे मुस्लिम समाज हा टॅक्स देतो म्हणूनच महापालिकेचा गाडा चालतो आणि या टॅक्समधून आलेल्या पैशातूनच जे काही सफाई पट्टी असेल, पाणीपट्टी असेल किंवा वेगवेगळे जे काही आपण टॅक्स घेतो हा टॅक्स परत त्याच भागामध्ये डेव्हलपमेंटसाठी द्यावा ही जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे। आणि मला आश्चर्य वाटतं की सोलापूर महापालिका एवढी रास्त मागणी का धुडकावून लावत आहे किंवा का दुर्लक्ष करत आहे याचा विचार झाला पाहिजे। आणि आज आम्ही सर्वजण त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।